हाय हॅलो नमस्कार, मी पूर्वा पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। आणि आज मी आहे गोव्यामधील कॅन्डोलिम येथे। बघा, तुम्हाला सुद्धा जर माझ्यासारख्या वेगवेगळ्या खाण्याचे पदार्थ ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघायलाच पाहिजे, कारण की यामध्ये मी तुम्हाला गोव्यातल्या कॅन्डोलिममधले बेस्ट कॅफे, बेस्ट पिझ्झा स्पॉट्स, बेस्ट फूड रेस्टॉरंट्स तुम्हाला आज मी दाखवणार आहे। सो पूर्ण व्हिडिओ बघा। आम्ही आता आलो आहोत टस्कनी गार्डन्स इथे आणि हाच आहे आपला पहिला स्टॉप। हे इटालियन रेस्टॉरंट आहे आणि ट्रस्ट मी, इथला पिझ्झा मला संपूर्ण गोव्यातल्या पिझ्झामध्ये इथला पिझ्झा खूप जास्त आवडतो आणि तुम्ही पण इथे जर आला तर नक्की यांचा चिकन इंडियाना पिझ्झा ट्राय करा, आम्हाला तो खूप जास्त आवडतो। आम्ही ऑर्डर केलं होतं इथं इटालियन पंच आणि व्हर्जिन मोहितो आणि दोन्हीची पण टेस्ट खूप जास्त छान होती। आणि हा आम्ही ऑर्डर केलेला आहे चिकन इंडियाना पिझ्झा। नाव जरी इंडियाना असलं तरी हा इटालियन पिझ्झा आहे आणि थिन क्रस्ट पिझ्झा आहे आणि टेस्टमध्ये सुद्धा बेस्ट आहे। आफ्टर हॅव्हिंग इटालियन फूड आम्ही आता आलो आहोत कॅफे नोवाला आणि हे कॅन्डोलिममध्ये नवीनच ओपन झालेलं कॅफे आहे। मी ऑर्डर केले ट्रिपल चॉकलेट मूस आणि चॉकलेट पेस्ट्री अँड द मूस हियर इज व्हेरी व्हेरी टेस्टी। इवन चॉकलेट पेस्ट्री पण मस्त आहे, कॉफीची टेस्ट येते त्याला। आफ्टर हॅव्हिंग सम रेस्ट आता मी आलोय जिलेटेरिया द कोस्टा या कॅफेला आणि ही कॅफे मेन बीच पासून एकदमच जवळ आहे। इकडे तुम्हाला जिलेटो, केक, कॉफी, हॉट चॉकलेट पेस्ट्री हे सगळं मिळेल आणि टेस्ट सुद्धा छान आहे। यू कॅन सी द मेन्यू कार्ड। मी इथे ट्राय करते हॉट चॉकलेट आणि चॉकलेट फिल्ड क्रसॉ। ॲक्च्युली चॉकलेट जिलेटो पण ट्राय केलं होतं, खाल्लेलं, पण त्याचा व्हिडिओ करायचं विसरलं। इथं ॲक्च्युली मला खायला जमेना झालं, पण ठीक आहे, मी माझ्या पद्धतीनं खाल्लं आणि सगळ्याची टेस्ट इथं छान आहे। यू कॅन ट्राय इट। जर तुम्ही कॅन्डोलिमला आलात तर नक्की ट्राय करा। येस, तर डिनरसाठी आम्ही आलो आहोत कॅन्डोलिम मधल्या स्मायकीज प्लेस इकडे। आम्ही ऑर्डर केलंय व्हर्जिन मोहितो आणि तुम्ही बघू शकता ह्यांचं मोहितो सर्व करायची पद्धत काय वेगळी आहे, ते मला फार आवडलं। And here comes the seafood sizzler. After having such an amazing food, it's time to have some dessert. आणि हा डेझर्ट गोवन म्हणण्यापेक्षा पोर्तुगीजच आहे आणि पुडिंग सारखाच दिसतोय हा डेझर्ट। अँड ट्राय केल्यानंतर समजलं मला की याची टेस्ट खूप जास्त छान आहे। याच्यामध्ये बिस्किटची पण टेस्ट होती आणि वाव। सो हा होता माझा गोवावाला फूड ब्लॉग। अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी सबस्क्राईब टू माय चॅनल अँड स्टे ट्यून्ड। बाय बाय।